अंगाई. आज मोंटूचा वाढदिवस आहे, म्हणून आज तो लवकर उठला आणि तयार होऊन तो आईकडे आला आणि तो आईला म्हणाला, काय ग आई, तू मला अजूनपर्यंत माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही दिल्यास. तू माझा वाढदिवस विसरलीस. अरे मोंटू, असं कसं होईल बरं की मी माझ्या लाडक्या मुलाचा वाढदिवस विसरेन. पण रिकाम्या हाताने कशा शुभेच्छा देणार होते. म्हटलं गिफ्ट देतानाच शुभेच्छा द्याव्यात. हे ऐकून मोंटू खुश होतो. आई, तू गिफ्ट आणलंयस हे मला माहीतच होतं, म्हणून तर तुझ्या जवळ आलो. कुठे आहे माझं गिफ्ट? बदमाश, थांबा इथेच. आई आतमध्ये जाते आणि गिफ्ट घेऊन येते. मोंटू गिफ्ट उघडून बघतो तर त्यात एक हनुमानाची मूर्ती असते. हनुमान नेहमी तुझी रक्षा करतील. गावात आलेल्या चेटकिणीपासून सुद्धा माझी रक्षा करतील. तू अशा गोष्टींकडे लक्ष देत जाऊ नकोस. ठीक आहे, मी आत्ताच हे गिफ्ट माझ्या मित्रांना जाऊन दाखवतो. बाय आई. हो, पण आधी देवासमोर जाऊन त्याला नमस्कार तर कर आणि मग जा. हा. मोंटू देवघरात जाऊन देवाच्या पाया पडतो आणि त्यानंतर बाहेर जातो. रात्र होते आणि मोंटू आपल्या आईच्या कुशीत डोकं ठेवून झोपतो, पण त्याचे डोळे उघडे असतात. दिवसभर खेळून दमलायस ना, मग झोपत का नाहीस? आज तू अंगाई गात नाहीयेस ना, मग झोप कशी येणार मला? आई अंगाई गाते. झोप रे माझ्या बाळा, लाल पलंगावर झोप हा, नाही तर चिटकीण येईल आणि तुला घाबरवील. काय गाई, तू मला घाबरवतेस? हा, मला चेटकिणी बद्दल बोलायचंच नाहीये असं तूच म्हणतेस ना, आणि मी चेटकिणीला घाबरतच नाही. अचानक आईचा आवाज बदलतो. काय म्हणालास? मोंटू आईकडे बघतो तर आईच्या डोळ्यांचा रंग बदललेला असतो. नख वाढलेले असतात, केस हवेत उडतात. हे बघून मोंटू घाबरतो आणि तिथून पळू लागतो. घरातील सगळे दिवे बंद असतात, त्याला कोणीच दिसत नाही. तो आईला आवाज देण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा आवाजच बाहेर येत नाही. त्याच्या मागे उलटे पाय असलेली एक बाई चालत येते आणि मोंटूच्या खांद्यावर हात ठेवते. मोंटू मागे वळून बघतो तर त्याला त्याची आईच दिसते. मोंटू काहीच बोलू शकत नाही. तो खोलीकडे इशारा करतो. काय झालं? आज तू दमलायस ना, म्हणून कदाचित वाईट स्वप्न पाहिलं असशील. चल झोपायला. आणि त्याला खोलीत घेऊन जाते. बघ, कुणीच नाहीये इथे. तू उगाच घाबरत होतास. ये, पाणी पी आणि झोप. हा. आता मोंटूला जरा बरं वाटतं आणि तो आईला सांगू लागतो, आई, आता इथे चेटकीण होती, कुठे गेली माहिती नाही, पण ती इथेच होती. अच्छा, ती चिटकीण, ती तिथे आहे बघ. ती आरशाकडे इशारा करते. आरशात त्याला चेटकीन दिसते आणि आई हसायला लागते. आई, आई. ओरडत तो बाहेर निघून जातो. दुसऱ्या दिशेने आई येते आणि म्हणते, काय झालं मोंटू? इतक्या रात्री आवाज देत आहेस? सगळे झोपले आहेत. आई, आतमध्ये चेटकीण तुझ्या रूपात बसली आहे. हे ऐकून आई घाबरते. ती घाबरतच आतमध्ये जाते. आतमध्ये तिला कोणीही दिसत नाही. हा तुझा भ्रम आहे. चल, मी तुला अंगाई ऐकवते, मग तुला झोप येईल. हा. मोंटू आपलं डोकं आईच्या कुशीत ठेवून झोपतो, पण त्याचे डोळे अजूनही उघडे असतात. आई अंगाई गाते. झोप रे माझ्या बाळा, लाल पलंगावर झोप हा, तुझी आई येईल, तुझ्यासाठी खेळणी आणील. एक खेळणं तुटलं आणि बाळ रुसलं. तरीही मोंटू काही केल्या झोपत नाही. त्याच्या हातात आईने दिलेली हनुमानाची मूर्ती असते आणि चेटकीन रागाने म्हणते, मोंटू, गपचूप झोप, नाही तर तुझ्या आईला मारून टाकेन मी. नाही, माझ्या आईला सोडा. तर चल माझ्या बरोबर. मोंटू चेटकिणी बरोबर जातो. दोघेही एका आरशा पुढे उभे होतात. आरसा उघडतो आणि त्याच्या आत आई असते. मोंटू, या चेटकिणीला अजिबात घाबरायचं नाही. हनुमानावर विश्वास ठेव, ही तुला काही करणार नाही. इथे काय रामायण सुरू आहे? जे इथे हनुमान येतील
आणि ती परत जादूने आरसा बंद करते. माझ्या आईला सोडून द्या प्लीज. जर तुला तुझी आई हवी आहे तर मला तुझे सगळे मित्र आणून दे, आणि जर कुणाला सांगण्याचा प्रयत्न केलास तर तुझी आई. आणि हसायला लागते. दुसऱ्या दिवशी मोंटू मैदानात खेळायला जातो, जिथे त्याचे सगळे मित्र खेळत असतात. आणि तो मित्रांना म्हणतो, मित्रांनो, मला तुमची गरज आहे. माझ्या आईला त्या चेटकिणीने पकडून ठेवला आहे. तुम्ही सगळे माझ्या बरोबर चला. तसही ती एकटी आहे आणि आपण इतके सगळे आहोत. आपल्याला काही होणार नाही, कारण आपल्या सोबत हनुमान आहेत. मोंटू, घाबरू नकोस, तू आमचा चांगला मित्र आहेस. आम्ही नक्कीच येऊ. सगळे मित्र मानतात आणि ते मोंटू बरोबर त्याच्या घरी जातात. घरी गेल्यावर बघतो तर काय, तिथे बऱ्याच चेटकणी आल्या असतात. हे बघून सगळेच घाबरतात. जय हनुमान, जय हनुमान, जय हनुमान. मोंटू हनुमानाचा जप करतो. हे बघून सगळ्या चेटकणी जोरजोरात हसू लागतात आणि सगळे मुलं रडू लागतात. तेव्हा मोंटूचं लक्ष अंगणातल्या मंदिराकडे जातं. सगळे मंदिराच्या आत चला, लवकर. सगळे मुलं मंदिराच्या आत जातात. मागून चेटकीन उडत येते, तेव्हा मोंटू हनुमानाची गदा उचलून चेटकिणीच्या डोक्यात मारते. चेटकीन बेशुद्ध होते आणि मोंटूची आई आरशातून बाहेर येते. मोंटू, ते गंगाजल तिच्यावर टाकून तिला भस्म कर. मोंटू मूर्तीपुढे ठेवलेलं गंगाजल उचलून चेटकिणीच्या अंगावर टाकून तिला भस्म करतो. चेटकीन भस्म होते. बाकी चेटकिणी तिथून निघून जातात. मोंटू आपल्या आईला जाऊन मिठी मारतो. सगळे मुलं टाळ्या वाजवतात. अरे, ती चेटकीण परत तर येणार नाही ना? नाही, आणि आलीच तरी आपल्या सोबत हनुमानजी आहेत ना. सगळे मुलं परत टाळ्या वाजवू लागतात.